अहिल्यानगरमध्ये बंदची हाक आणि दोन गट समोरासमोर आल्याने वातावरण कमालीचं तापलं होतं। मुकुंदनगर भागातल्या धीरज परदेशी हत्या प्रकरणाने आमदार संग्राम जगताप चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या पोलीस खात्यातल्या तपासालाच आव्हान दिलं। पण आमदारांचे हे आरोप पोलीस अधीक्षक मुमक्की सुदर्शन यांनी फेटाळून लावलेत। त्यामुळे नगरमध्ये सत्ताधारी आमदार आणि पोलीस अधीक्षक हे आमने सामने आल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे। त्यामुळे आमदार संग्राम भैया एकाकी पडल्याचं चित्र आहे। कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्ताधाऱ्यांना कायदेशीर भाषेत नडणारे पोलीस अधीक्षक मुमक्की सुदर्शन हे सध्या संपूर्ण नगरमध्ये चर्चेचा विषय ठरलेत। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत 6 वेळा स्पर्धा परीक्षेत अपयश पचवून IPS अधिकारी बनलेले आणि चंद्रपूरमध्ये माफियांचं कंबरडं मोडणारे हे कडक शिस्तीचे IPS अधिकारी मुमक्का सुदर्शन नेमके कोण आहेत हेच सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। मुमक्का सुदर्शन हे मूळचे आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यातले आहेत। वडील BSNL मध्ये कर्मचारी होते। घरात लहानपणापासूनच सुदर्शन यांच्यात कडक शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची जाणीव हे संस्कार रुजले। दैनिक पुढारीच्या एका बातमीनुसार त्यांनी देशातल्या नामांकित बिट्स पिलानीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी मिळवली होती। इंजिनिअरिंग झाल्यावर त्यांनी नामांकित विप्रो कंपनीत 2.5 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केली। पण सरकारी नोकरी खुणावत होती। काहीतरी ठोस करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्यांनी UPSC कडे मोर्चा वळवला। सुदर्शन यांनी एका तेलुगू मुलाखतीत आपल्या संघर्षाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि भावुक प्रसंग सांगितलाय। त्यांनी सांगितलंय की आम्ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो होतो। घरची परिस्थिती बेताची होती। त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी आणि शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी मला दुसरी नोकरी शोधणं भाग होतं। त्यामुळे त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनरद्वारे प्राप्तिकर निरीक्षक म्हणून हैदराबादमध्ये 4 वर्ष नोकरी केली। UPSC ची परीक्षा देणं सुरूच होतं। सलग 5 वेळा या परीक्षेत त्यांना अपयश आलं। शेवटी 6व्या प्रयत्नात 2016 मध्ये त्यांना घवघवीत यशही मिळालं आणि ते भारतीय पोलीस सेवेत भरती झाले। यातूनच सुदर्शन यांची जडणघडण कशी झालीये हे तुमच्या लक्षात आलंच असेल। राजकारण्यांना नडणारे सुदर्शन हे स्वतः संघर्षातून आणि परिश्रमातून तावून सुलाखून निघालेले अधिकारी आहेत। आता आपण 2016च्या बॅचचे IPS अधिकारी असलेल्या मुमक्का सुदर्शन यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय तो बघू। IPS झाल्यानंतर सुदर्शन यांना महाराष्ट्र केडर मिळालं। त्यांची पहिली पोस्टिंग ही नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या आरमोरी भागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली। 2019 मध्ये या नक्षलग्रस्त भागात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका सुरक्षित आणि शांततेच्या वातावरणात पार पडल्या। त्यानंतर परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलं। नंतर त्यांची नागपूरमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली। नागपूर हे अलीकडे जसं महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र म्हणून ओळखलं जाते, तसंच ते शहर महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल म्हणूनही बदनाम आहे। इथे त्यांनी ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्या, विशेषतः दुबईपर्यंत साखळी असलेल्या कुख्यात सोंटू जैन प्रकरणाचा पर्दाफाश केला। नागपुरातलं हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थांच्या तस्करांवर त्यांनी धडक कारवाई केली। त्यामुळे नागपूर पोलीस दलात त्यांना सुपर ऍक्टिव्ह DCP म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं। यानंतर ते चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक झाले। चंद्रपूरमधील अवैध वाळू तस्करी आणि दारू माफियांच्या विरोधात त्यांनी क्रॉस रेड फॉर्म्युला राबवला। यामध्ये त्यांनी अवघ्या 25 दिवसात 925 ठिकाणी अचानक धाडी टाकून तब्बल 8.5 कोटी रुपयांचा अवैध ऐवज जप्त केला। दैनिक लोकसत्तेच्या एका आकडेवारीनुसार सुदर्शन यांच्या कडक कारवाईमुळे जुलै 2023च्या तुलनेत जुलै 2024 मध्ये चंद्रपुरातल्या एकूण गुन्हेगारीत तब्बल 706 गुन्ह्यांची मोठी घट नोंदवली गेली। अशा कडक ट्रॅक रेकॉर्डमुळे अहिल्यानगरला त्यांची बदली झाली। मुमक्का सुदर्शन यांना नगरमध्ये का आणलं गेलं? तत्कालीन SP सोमनाथ घारगे यांच्या नियुक्तीला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। दैनिक पुढारी आणि अहमदनगर पोलीस टाइम्सच्या बातमीनुसार सोमनाथ घारगे यांची मुंबईला पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली। या तडकाफडकी बदलीचं मुख्य कारण म्हणजे घारगे यांच्या कार्यशैलीबद्दलची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी। पण सगळ्यात मोठा धक्कादायक प्रकार ड्रग्ज चोरीचं प्रकरण। ABP माझाच्या बातमीत म्हटलंय की अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस हवालदार श्याम सुंदर गुजर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। या हवालदाराने पोलीस मुख्यालयातल्या संवेदनशील मुद्देमाल कक्षातून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ चोरले आणि स्वतःच्या साथीदारांमार्फत
बाजारातही विकले। या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला 18 जानेवारीला रंगेहात अटक केली होती। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नगर पोलिसांची नामुष्की झाली। याच मलिन झालेल्या प्रतिमेला सावरण्यासाठी गृह विभागाने 30 एप्रिल 2026 रोजी एका परिपत्रकाद्वारे राज्यातील 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। यामध्ये मुमक्का सुदर्शन यांची नगरचे SP म्हणून नियुक्ती करण्यात आली। दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार सुदर्शन यांनी नगरमध्ये येतात सगळ्यात आधी प्रत्येक पोलीस ठाण्यात 1 अधिकारी व 4 कर्मचाऱ्यांचं स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी विशेष पथक स्थापन केलं। केवळ 7 महिन्यांच्या काळात त्यांनी 1,78,57,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून तस्करांचं कंबरडं मोडलं। गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे मुमक्का सुदर्शन हे धीरज परदेशी प्रकरणातल्या कडक भूमिकेमुळे महाराष्ट्रभर चर्चेत आले। त्यांच्या कायदेशीर भूमिकेमुळे सत्ताधारी आमदार संग्राम जगताप हेही ACPच्या विरोधात गेले। मग मुमक्का सुदर्शन हे संग्राम जगतापांना का नडले? दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेल्या सविस्तर घटनाक्रमानुसार 7 ऑगस्ट 2026 रोजी मुकुंदनगर भागात धीरज परदेशी या तरुणावर लाकडी दांडगे आणि लोखंडी रॉडने अमानुष हल्ला करण्यात आला। यातच 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान धीरजचा मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी पहिल्याच दिवशी युनुस शेखला आणि नंतर हैदराबाद मधून मुख्य मारेकरी मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद, सिराज सय्यद यांच्यासह मदत करणाऱ्यांना तात्काळ अटक केली। पण या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू झाला। नगरच्या राजकारणातला हा सगळ्यात सॉफ्ट टार्गेट अँगल आहे। आमदार संग्राम जगताप यांनी पहिल्या दिवसापासून आरोपींच्या घरांवरती बुलडोझर चालवण्याची आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी लावून धरली। 14 ऑगस्टला त्यांनी थेट मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला। आमदार जगतापांनी आरोप केला की पोलीस मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालतायत आणि केवळ मदतनीसांना पकडून तपास भरकटवते। तसंच निषेध करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवते। इतकंच नाही तर आमदार जगतापांनी तपासासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्याची आणि अतिरिक्त SP वैभव कलबुर्गे आणि शहर उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांना बडतर्फ करण्याची मागणीही गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। पण आमदारांच्या या आरोपांना SP मुमक्का सुदर्शन यांनी भीकही घातली नाही। SP सुदर्शन यांनी आमदार संग्राम भयांचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की धीरज परदेशी प्रकरणात आतापर्यंत आम्ही 8 जणांना अटक केली आहे। जे लोक आरोपींच्या पाठीशी उभे आहेत त्यांचा धर्म कोणताही असो, आम्ही कोणाचीही गय करणार नाही। पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही आणि आम्ही कोणावरही दबाव न टाकता अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि निष्पक्षपणे तपास करत आहोत। पोलीस अधिकाऱ्यांवर केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत। यामुळे जिल्हा आमदार आणि ACPचं आमने-सामने आल्याचं चित्र निर्माण झालं, तेही आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेने भाजपच्या मतदारांमध्ये पॉप्युलर होत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारालाच मुमक्का सुदर्शन हे कायद्याने नडताना दिसले। त्यामुळे या सगळ्यात सरकारची भूमिका काय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं। त्यातच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पोलिसांची पाठराखण केली। विखे पाटील म्हणाले की पोलिसांनी सर्व आरोपींना तातडीने अटक केली असून ते 100% कठोर आणि योग्य ती कारवाई करतायत। त्यामुळे सरकारी यंत्रणेला त्यांचं काम करू दिलं पाहिजे। पालकमंत्र्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे संग्राम भैया जगताप हे स्वतःच्याच सरकारमध्ये आणि सत्ताधारी महायुतीत पूर्णपणे एकाकी पडल्याचं स्पष्ट झालं। थोडक्यात काय तर एकीकडे आक्रमक राजकारण आणि दुसरीकडे कायदेशीर चौकटीत राहून तटस्थपणे काम करणारी खाकी, असं चित्र खूप दिवसांनी महाराष्ट्रात दिसलं। अन्यथा पोलिसांनी ऑन रेकॉर्ड धमकी देणारे राजकारणी, आमदार खासदार आणि सत्तेला शरण गेलेले पोलीस असं चित्र सध्या दिसतंय। त्यामुळे मुमक्का सुदर्शन यांचं सगळीकडे कौतुक होतंय। कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, ही त्यांची कार्यशैली नगरच्या पॉलिटिक्स मधला हिंदू मुस्लिम अँगल कसा हाताळेल हे बघावं लागेल। पण या सगळ्यांवरती तुमचं काय मत आहे? धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे की आमदारांचे पोलिसांवर असलेले आरोप रास्त वाटतात? आणि धीरज परदेशीची हत्या टिळा लावल्यामुळे झाली आहे की वैयक्तिक कारणांमुळे? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका।